नमस्कार खवे मंडळी, मी ओंकार सावंत स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे खवय्ये कट्टा. मित्रांनो, नुकतीच आषाढी एकादशी पार पडली. आता आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या मनात येतं ते म्हणजे उपवास. म्हणजे उपवास आपण खाण्यासाठी करतो की उपवास आहे म्हणून खातो हेच समजत नाही. तर असाच आपण एक पदार्थ बनवतोय ज्याचं नाव आहे उपवासाचे गुलाबजाम. चला तर आपण उपवासाचे गुलाबजाम बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य बघूया. तर मित्रांनो, आपण साहित्य काय काय घेतलं ते बघूया. सर्वात प्रथम आपण इथे घेतलं आहे उकडलेलं रताळ म्हणजे स्वीट पोटॅटो. नंतर घेतले दूध पावडर. त्यानंतर घेतलं आपण तूप. त्यानंतर घेतलं 250 ग्रॅम तेल आणि आज घेतलं आहे साखरेचा पाक. तर मित्रांनो, आपण साहित्य तर बघितलं, लगेच कृतीकडे वळूया. तर मित्रांनो, आपण साहित्य बघितलं आहे, आता पुढे कृतीकडे वळूया. जे आपण उकडलेलं रताळ घेतलं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. इकडे त्याची पहिला साल काढायची आहे, पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे. खाली डस्टबिन ठेवलंय, तर डस्टबिनमध्ये टाकूया. आणि हे आपण या काटेरी चमच्याने स्मॅश करायचं. पूर्णपणे स्मॅश झालं पाहिजे ते. तुम्ही हाताने केलात तरी काय हरकत नाही, तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, कारण काटेरी चमच्याने तेवढं होत नाही. एकदम बारीक करायचे. जरा सुद्धा आपण त्यात जे जाडसरपणा राहतो ते जाडसरपणा नसला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, आपण इथे घेतोय 2 टेबलस्पून दूध पावडर. थोडंसं जास्तच टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण घेऊया तूप. तूप तुम्ही सगळं घेतलं तरी चालेल, मी फक्त 2 चमचे तूप घेतले. त्यानंतर आपण त्याला इकडे एकजीव करून घ्यायचे. हे सगळं मिश्रण एकजीव करायचे. तर मित्रांनो, आपण हे मस्तपैकी मळून घेतलंय. आता आपण याचे गोळे बनवूया. थोडंसं तूप घ्यायचंय, नाहीतर हाताला हे चिटकतील. जास्त माणसं जर खाणारी असतील तर आपण त्यासाठी थोडे लहानच गोळे बनवूया, जेणेकरून जास्त माणसं खातील. नंतर गोळे यात ठेवायचे. तर मित्रांनो, आपण जे मिश्रण बनवलं होतं त्याचे ते गोळे करून घेतले. आता हे गोळे आपण तेलात फ्राय करून घेऊया. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. पूर्ण तेल मी टाकले. थोडा वेळ तेल तापवूया आपण. गॅस जास्त फास्ट करायचा नाही. जर आपण तुम्ही गॅस फास्ट केलात तर हे जे आपण गुलाबजाम बनवणार आहोत ते करपू शकतात.
त्यामुळे तेल तापते, त्याची वाट बघू आपण. तर मित्रांनो आपलं तेल तापलेलं आहे, तर एक एक आपण गोळे सोडूया याच्यात. तर मित्रांनो आपले हे जे गुलाबजाम आहेत ते तळून रेडी झालेत. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया ते. तर मित्रांनो आपले उपवासाचे गुलाबजाम हे रेडी आहेत. आपण हे तळून घेतलेले गुलाबजाम आहे ते साखरेच्या पाकात टाकूया आणि याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं अशा साखरेच्या पाकात ठेवायचे, जेणेकरून या गुलाबजामाने साखरेचा पाक हा सोकून घेतला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले उपवासाचे गुलाबजाम बनवून रेडी आहेत. सो मी एक गुलाबजाम घेऊन बघतो कसा झालाय तो. आय होप चांगला झाला असेल. तुम्ही देखील घरी ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ती कशी बनते ते. एक नंबर झाला मित्रांनो, तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत तुमची रेसिपी शेअर करायची असेल तर आमचा नंबर हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, माझी टीम तुम्हाला नक्कीच संपर्क करेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही पहिली रेसिपी बनवली आहे. तर असेच अजून नवनवीन आपल्याला रेसिपी बनवायची आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खवय्यांचा हक्काचा कट्टा खवय्ये कट्टा. धन्यवाद.